मंडळी, लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं वैयक्तिक आयुष्यात मूल न होऊ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। नुकतंच तिनं याबद्दलचं कारण देखील सांगितलं आहे। संपूर्ण बातमी पाहूयात, पण त्यापूर्वी मालिका विश्वातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। अभिनय क्षेत्रात जम बसवल्यावर वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं 2017 मध्ये अभिषेक जावकर बरोबर लग्न केलं होतं। नुकतीच प्रार्थनाची माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका संपल्यानंतर प्रार्थना आपला नवरा आणि सासरच्या मंडळींबरोबर मुंबई सोडून अलिबागला शिफ्ट झाली। त्या ठिकाणी तिनं कुत्रे, मांजरी, घोडे असे अनेक प्राणी पाळले आहेत। काही महिन्यांआधी अभिनेत्रीनं तिच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मूल होऊ न देण्याबद्दल भाष्य केलं होतं। आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रार्थनानं वैयक्तिक आयुष्यात घेतलेल्या या निर्णयामागचं कारण देखील सांगितलं आहे। अभिनेत्री म्हणते, माझ्या नवऱ्याला आणि मला प्राणी खूप आवडतात, त्यामुळे आम्हाला मूल नको असं आम्ही ठरवलं होतं। आता आमच्या घरी जे प्राणी आहेत ते सगळे एकुणाएक प्राणी आमची मुलं आहेत आणि आम्ही दोघंही त्या सगळ्यांची खूप जास्त काळजी घेतो, त्यांना सांभाळतो। मूल होऊ न देण्याचा निर्णय मोठा होता, पण यात आमच्या घरच्या दोनही कुटुंबांनी आम्हाला पाठिंबा दिला, समजून घेतलं। माझे सासू सासरे, आई बाबा दोन्ही कुटुंबांनी हा निर्णय आमच्यावर सोडला होता। माझ्या नवऱ्याचं प्राण्यांवर प्रचंड प्रेम आहे। एका कुत्र्याला जरी काही झालं तरी आम्ही दोघंही बेचैन होतो। त्या मुक्या जनावराला आपली जास्त गरज आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी जगूया असा विचार आम्ही केला, असं प्रार्थनानं सांगितलं। दरम्यान गेल्या वर्षभरापासून प्रार्थना तिचा नवरा अभिषेक आणि सासरच्या कुटुंबियांबरोबर अलिबागलाच राहते आहे। त्या ठिकाणी त्यांचं आलिशान घर आहे। याशिवाय अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती बाई ग या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशीबरोबर महत्त्वाची भूमिका साकारणार आहे। मंडळी, मूल न होऊ देणं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण तुम्हाला प्रार्थनाच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।